नमस्कार. ग्रामगीता अध्याय 12 भाग 65. या 12व्या अध्यायाचा विषय आहे ग्रामशुद्धी. संत तुकडोजी महाराजांनी आपल्या देशातली गावं सुधारली पाहिजेत यासाठी गावोगावी जाऊन प्रचार केला. पण एकट्या संत गाडगेबाबांनी, एकट्या संत तुकडोजी महाराजांनी करण्याचं काम नव्हे हे. त्याच्यासाठी ग्रामजागरण झालं पाहिजे. गावातल्या लोकांच्या मदतीशिवाय अशा प्रकारची कामं शक्य होणारी नसतात. म्हणूनच संत तुकडोजी महाराजांनी गावातल्या लोकांच्या मनाला वळण लावण्याचा आपल्या आयुष्यभर प्रयत्न केला. 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला संत तुकडोजींनी एका सज्जनाचा प्रश्न श्रोत्यांच्या समोर ठेवला आहे. तो सज्जन त्यांना म्हणाला, अहो, या ग्रामराज्यात चाललंय तरी काय? जिकडं तिकडं नुसता गोंधळ, सगळा अस्ताव्यस्तपणा भरला आहे. अहो, तुमच्या खेड्यांची वर्णनं पुस्तकामधून, कवितेमधूनच बघावी. प्रत्यक्षात इथं येऊन बघितलं तर इथं एक क्षणभरही राहवत नाही. रस्ते सगळे घाणींनी भरलेले, ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचलेली, आणि शहरात गेल्याशिवाय एकही काम होत नाही. मग तुमच्या या ग्राम सुधारणेचा उपयोग तरी काय? खेड्याकडं चला म्हणता आणि तिथं एकही सोय दिसत नाही. तिथली घरं तरी कसली? नुसती खुराडी डुकरांची खोपडी झालीत. तमाशा सोडला तर दुसरं मनोरंजन नाही. मग खेडं उत्तम आहे, उत्तम आहे असं कशाला वर्णन करता तुम्ही? संत तुकडोजींनी त्या माणसाचं सगळं ऐकून घेतलं आणि काय म्हणाले ते आपण पाहूया. ते म्हणतात, जेव्हा गावातले कार्यकर्ते आळशी होतात, उपभोगाकडं वळतात, तेव्हा त्यांचं आपल्या कार्याकडं दुर्लक्ष होतं. एखाद्यानं एकदा चूक केली तर ठीक आहे, पण नेहमीच चुका करत गेलं तर राज्यही टिकणार नाही. मग खेड्याची काय कथा? कार्यकर्तेच जर नशाबाजी करू लागले तर मग गुंडांचा तमाशा सुरू होणारच. लोक वाटेल तसे वागू लागणारच. वतनदार, इजारदार, ग्रामजोशी, पेशकर अशा मंडळींना पूर्वी गावाचे अधिकार दिलेले होते, पण त्यांच्या हातून चुका झाल्या. तरी पण त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यावर लोकसुद्धा नाना मार्ग शोधू लागले. इथूनच मग धिंगाण्याला सुरुवात झाली. गावात काही माणसं हौसेनं घरं बांधतात, पण कायदा बाजूला ठेवतात. त्यांच्या घरांचे कट्टे रस्त्यांचं आक्रमण करतात. कोणाच्या घराची छप्परच पुढं आलेली असतात आणि त्यामुळं गाड्या पुढं जाऊ शकत नाहीत. काही माणसं आपल्या न्हाणीघरातलं पाणी जाण्यासाठी नाले न बांधता ते सांडपाणी रस्त्यावर सोडतात आणि ते तसंच वाहत गेलं की रस्ताभर पसरतं आणि मग त्यातून माणसांची आणि जनावरांचीही सुटका होत नाही. काही लोक सांडपाणी साठवतात, त्यामुळं डास आणि इतर जंतूंची वाढ होऊन रोगराई पसरली आणि सगळे मेटाकुटीला आले. काही लोकांनी आपली गुरं रस्त्यावरच आणून बांधली, तीही मारकुटीच निघाली. त्यामुळं त्या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांचीही फजिती झाली. काही लोकांनी दारातच दगडधोंडे आणून ठेवल्यामुळं अपघात होऊ लागले. घरातला केरासाठी असलेल्या जागेवर टाकायचा सोडून रस्त्यातच टाकू लागले. त्यात केसांचे पुंजके, काचा, खिळे असे सगळे हानिकारक पदार्थ जाणाऱ्या येणाऱ्यांना बोचू लागले. साहेब लोक काय मोटारीत बसून जातात हो.
काही जण पायात चपला घालून पण जातात, पण गरिबांना कोण विचारणार? रस्त्यावर स्वच्छता म्हणून नाही, सडकी फळं, शेंगदाण्याची टरफलं, कुजलेली भाजी असं सगळं रस्त्यावर फेकत असतात. याच्याही पुढची मजल म्हणजे गावचे रस्ते विष्ठेनं भरलेले असतात. आडवळणं, बोळं या जागा घाणीनं व्यापलेल्या असतात. जागोजागी उकिरडे दिसू लागले आहेत. गावात अनेक ठिकाणी रान माजलं आहे. तिथं विंचवा सापांनी ती जागा व्यापून टाकली आहे. आणि पडक्या घरांची अवस्था तर पाहायलाच नको. क्रमशः